नमस्कार सर्वांना. मी आहे सोनल आणि आमच्या सोनबाई ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलमध्ये खूप सारे असे ब्लॉग्स आहेत, ट्रॅव्हलिंग रिलेटेड आहेत. मी जिथे राहते तो एरिया पण मी एक्सप्लोअर केलेला आहे, तर आपण ते पाहू शकता. आणि प्लीज आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि प्लीज सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन बेलला ऑन करायचं विसरू नका. आणि ज्या वेळेस नोटिफिकेशन मिळतील तर आमचे ब्लॉग्स पाहायला विसरू नका. तर आजची मी दिनचर्या आपल्याबरोबर शेअर करणार आहे. मी काय काय करणार आहे दिवसभरात. सकाळी मी उठले. आज नाश्त्याला मी पिझ्झा बनवला होता, होल व्हीट पिझ्झा बनवला होता. तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर मी तेही शेअर करेल. आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी हादग्याच्या फुलांची भाजी कशी बनवतात तो ब्लॉग शेअर केलेला आहे, तर ती भाजी नक्की तुम्ही बनवून बघा. ती रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटते ती नक्की सांगा. आज आम्ही बाहेर गेलो होतो, थोडं काम होतं. आत्ता घरी आलेलो आहोत आणि खूप सारं काम पेंडिंग आहे. आता आधी तर मी स्वयंपाक करून घेते, कारण मिस्टर येतील कामावरून तर त्यांना आधी जेवण लागतं आणि मग बाकीची कामं करते. अजून मला माझ्या एक्सरसाइज पण करायच्या आहेत. तर आधी हे स्वयंपाक वगैरे उरकून घेते आणि मग एक्सरसाइज करेल मी. कारण मी रात्री जेवत नाही, फक्त एकदाच जेवण करते. आता मी फक्त चहा करणार आहे आणि आज मी बनवणार आहे दाल खिचडी. आणि दाल खिचडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही पण ही दाल खिचडी बनवून बघा. आता सर्वप्रथम आधी मी चहा बनवते आणि त्यामध्ये आता आलं किसून टाकत आहे आणि आलं धुवून घेतलेलं आहे. वैष्णवी मला दाल खिचडीसाठी कांदा आणि टोमॅटो चिरून देत आहे. एकीकडे चहा ठेवते आणि एकीकडे मग दाल खिचडी करायला घेते. A few moments later. A few moments later. ॲक्च्युली हा ड्रेस मी ऑनलाईन घेतला होता, कॉर्ड सेट. आणि आज मी हा सेकंड टाईम घातलेला आहे, पण माझा वेट उतरल्यामुळे हा ड्रेस इतका लूज झालेला आहे. मला याला फिटिंग करून आणायचं आहे. तर माझी फ्रेंड आहे जी टेलर आहे आणि माझ्या प्रोग्रामचे प्लस माझ्या क्लासचे युनिफॉर्म्स आणि माझे ब्लाऊज, साडी सगळं काही त्यांच्याकडेच असतात. पिको फॉलसाठी, ब्लाऊज शिवण्यासाठी, ड्रेसेस मोस्टली मी त्यांच्याकडून स्टिच करून घेत असते. आणि आत्ता बघू मी हा ड्रेस आता वॉश करेल आणि वॉश केल्यानंतर मी तिच्याकडून टिप मारून आणेल याला आणि थोडंसं फिटिंग करेल. आणि वैष्णवी मला पाहत आहे आणि हसत आहे. ते मी गॅस पेटवलाय. आता हे कुकर ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी तूप घालणार आहे, गाईचं तूप. आणि इथे आपण पाहू शकता मी एक कांदा घेतलेला आहे चिरून आणि छोटे टमॅटो होते तर 2 टमॅटो चिरून घेतलेले आहे. आता ह्याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे, आपण पाहू शकता. तूप तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही घ्या. आता मी 2 जणांसाठी बनवते तर मी इतकं तूप घेतलेलं आहे, साधारण 1-2-3 चमचे. आणि हे माझं मसालदान आहे, मसाल्याचा डबा, ज्याच्यामध्ये मिरची पावडर ही घरची दळलेली आहे,
हळद पण घरची दळलेली आहे आणि कांदा लसूण मसाला आणि इथं अख्खा धनिया असतो त्याची पावडर आहे, धने पावडर, मोहरी आहे आणि जिरे आणि हा काळा मसाला आहे. तर आता दाल खिचडीसाठी मी याच्यातून हळद, धने पावडर, लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला, जिरे मोहरी हे वापरणार आहे. आणि इथे हे एक कांदा चिरलेला आहे, 2 छोटेसे टमॅटो चिरलेले आहेत आणि हे 2 कढीपत्ता दांडे घेतलेले आहेत, 2 कांडी आहेत ही कढीपत्त्याची आणि याला धुवून घेतलेलं आहे आणि एक 6-7 लाल मिरच्या सुकलेल्या घेतलेल्या आहेत. तर आता हे मी दाल खिचडीसाठी यूज करणार आहे. तर आता तूप गरम झालेलं आहे, तर यामध्ये मी सर्वप्रथम साधारण 1 चमचा मोहरी टाकते. आता ही मोहरी चांगली तडकली, तडकेपर्यंत थांबायचं. आता ही बघा तडकत आहे छान. आता ही पूर्णपणे तडकली तर ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकणार आहे आणि जिरे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये या लाल मिरच्या टाकणार आहे आणि हे टाकल्यानंतर हे कढीपत्ता, आता हे कढीपत्ता तडकल्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकणार. आता याच्यामध्ये हा चिरलेला कांदा टाकायचा व्यवस्थित. याला थोडा वेळ होऊन द्यायचा. इथे माझ्याकडे हे स्पून ठेवायचं आहे, तर आता मी इथे याला ठेवत आहे आणि ह्याच्यातला जो हा स्पून आहे तो मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. आता हे कांदे थोडे ब्राऊन झाले पाहिजे. हे ब्राऊन झाले का ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट 1 चमचा टाकणार आहे. आता बघा माझ्याकडे ही मदर्स रेसिपीची जिंजर गार्लिक पेस्ट आहे, तर आता मी ही 1 चमचा टाकणार आहे. हा कांदा बघा थोडासा लालसर असा झालेला आहे. हा असा लालसर झाला का त्यामध्ये आता आलं लसूणची पेस्ट टाकायची. हे पहा साधारण 1 चमचा मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकत आहे मी आणि याला आता मिक्स करायचं. आता आलं लसूणची पेस्ट टाकल्यानंतर मी याच्यामध्ये हे चिरलेले टोमॅटो टाकणार आहे. आता हे टोमॅटो टाकल्यानंतर त्यांना असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता 1-2 मिनटं त्याला शिजून देऊ. टोमॅटो जरा चांगले शिजले पाहिजे. तर याला मी आता फक्त झाकण असंच ठेवत आहे, लावत नाही आहे, फक्त असंच ठेवत आहे. झाकण मी लावलेलं नाही आहे. आता याच्यामध्ये ही माझ्याकडे काचेची एक बाउल आहे, हे काचेचं. तर 1 वाटी भरून मी बासमती राईस जो आहे, बासमती तांदूळ घेते आणि हे एका पातेल्यात काढून घेते आणि आता तुरीची डाळ घेते आणि सेमच प्रमाणात 1 वाटी मी इथं तुरीची डाळ घेत आहे आणि हे दोन्ही एकत्र करायचं. तर ह्याच्यामध्ये मी सम प्रमाणात 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी तुरीची डाळ अशी समान घेतलेली आहे. आता या दोघांचं मिश्रण करते आणि धुवून घ्यायचं याला स्वच्छ. हे टोमॅटो चांगले गळालेले आहेत त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूया.
सर्वप्रथम मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा छोटं स्पून आहे, हे अर्ध्याला पण कमी आहे बघा, हिंग टाकते आधी. त्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 2 चमचे मिरची पावडर आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि अगदी हलकं अर्धा चमचा काळा मसाला. आता हे मिश्रण बघा सगळं मी आधी मिक्स करून घेते. आता हे मिक्स केल्यानंतर हे डाळ आणि तांदूळ जे धुतलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकते. आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे. आता मीठ टाकल्यानंतर याला चांगलं हलवून घ्यायचं. याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे दिसते. हे टाकल्यानंतर मी इथं हे झाकण लावून घेते कुकरचं आणि आता बारीक आचेवरती याला होऊन द्यायचं. आता 2 शिटी करून घेतलेल्या आहेत. 2 शिटीमध्ये शिजते ही खिचडी आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि चवीला पण ही खिचडी तेवढीच छान लागते. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. तुम्ही पण ही ट्राय करा. झटपट बनणारी रेसिपी आहे. आता ही रेसिपी रेडी झालेली आहे आणि त्यांना जेवायला वाढून आता मी माझ्या एक्सरसाइजला जाणार आहे.